महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी भरला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पियुष गोयल यांचं शक्ती प्रदर्शन। हा भाजपचा बालेकिल्ला असून पियुष गोयल या मतदारसंघातून नक्कीच निवडून येतील। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मविया नेते उपस्थित राहणार। वडिलांची आठवण काढल्यानंतर वर्षा गायकवाड भावूक। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाचे उमेदवार वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज भरणार। आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती। अर्ज भरणाऱ्यांची डोंबिवली इंदिरा चौकातून रॅलीचं आयोजन। डोंबिवलीमध्ये कल्याण लोकसभेच्या मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी घेतलं गणपतीचं दर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी दरेकर गणपती बाप्पाच्या दर्शनाला। रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिममधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। सोलापूर धुळे मार्गावरील पळसवाडी पाटी इथे शेजारच्या मैदानावर सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची बारजेमध्ये संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना होऊ शकत नाही। मोदी हे विकास पुरुष। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवारांमुळे राज्य अस्थिर होतो हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का? शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।